माझ्या वडिलांनी जर त्यांची बायोग्राफी लिहिली असती तर अर्धी इंडस्ट्री बर्बाद झाली असती. निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांचं हे स्टेटमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय. आता 2 मिनिटांसाठी निळू फुलेंचा चेहरा आठवा, अनेकांना लगेच तो फेमस डायलॉग आठवेल, बाई वाड्यावर या. पण त्यांनी हा डायलॉग कधीच म्हटला नाहीये असंही त्यांच्या कन्या म्हणतायत. मग हा डायलॉग निळू फुलेंच्या इमेजला नक्की कधी लागला? पडद्यावरच्या कलाकाराची एंट्री झाली की प्रेक्षक आणि विशेष करून बायका ज्याचा राग राग करायच्या, ज्यांना शिव्या घातल्या जायच्या, ज्यांची पात्र वेगळ्याच ढंगात रंगवली गेली, त्या माणसाविषयी खऱ्या आयुष्यात मात्र तुम्ही कधीच वाईट ऐकलं नसेल. पडद्यावरचा हा अमर खलनायक खऱ्या आयुष्यात नक्की कसा होता? तो खऱ्या आयुष्यातही खलनायकच होता की वेगळं काही? कलाकार निळू फुले आपल्यासमोर अनेक वर्षांपासून आहेत, पण तारुण्यात माळी म्हणून काम केलेले, सेवा दलात 15 वर्ष राबलेले, चक्क एका मोठ्या मंत्र्याला एका मोठ्या पुरस्कारासाठी नकार देणारे, अनेक गरजू कामगारांच्या आयुष्यात प्रकाश बनणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केलेले, बाई वाड्यावर याच्या पलीकडचे निळकंठ फुले नक्की कसे होते? आज आपण अभिनेता निळू फुलेंबद्दल नाही तर पडद्यामागे जगलेल्या त्या असामान्य माणसाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचं खरं आयुष्य प्रत्येक अर्थाने प्रेरणादायी होतं. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 4 एप्रिल 1930 पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये एका सामान्य कुटुंबात निळकंठ कृष्णाजी फुले यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती. श्रीमंती, सुखसोयी किंवा मोठेपणा त्यांच्या वाट्याला कधी आलाच नाही. त्यामुळे कष्ट हेच त्यांचं पहिलं शिक्षण बनलं. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजेच AFMC मध्ये माळी म्हणून नोकरी स्वीकारली. आज ऐकायला ही गोष्ट साधी वाटेल, पण याच नोकरीने त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळा आकार दिला. झाडांची काळजी घेणारा हा माणूस निसर्गावर मनापासून प्रेम करायचा. पण निळू फुलेंचा प्रवास फक्त नोकरीपुरता मर्यादित नव्हता. त्या काळात देशात सामाजिक आणि राजकीय चळवळी जोरात सुरू होत्या. समाजात विषमता, गरिबी आणि अन्याय मोठ्या प्रमाणावर होता. अशावेळी निळू भाऊ राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. पुढची जवळपास 15 वर्षे त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून महाराष्ट्रभर फिरून लोकनाट्य, वगनाट्य आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम केले. हे कार्यक्रम फक्त मनोरंजनासाठी नव्हते. जातीवाद, अंधश्रद्धा, शोषण, राजकीय भ्रष्टाचार आणि सामाजिक विषमता याविरुद्ध लोकांना जाग करण्याचं काम या नाटकांतून केलं जायचं. याच काळात त्यांच्यावर समाजवादी विचारवंत डॉक्टर राम मनोहर लोहिया, SM जोशी आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा खोल परिणाम झाला. पुढे आयुष्यभर त्यांनी कोणतीही भूमिका घेतली, कोणतंही वक्तव्य केलं किंवा कोणालाही मदत केली तर त्यामागे हा समाजवादी विचार कायम दिसून येतो. सेवा दलातच त्यांची ओळख झाली होती दादा कोंडके यांच्याशी. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सेवा दलात दादा आणि निळू भाऊ एकत्र होते. काही किस्से दादांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा सांगितले आहेत त्यांच्याविषयी. राष्ट्र सेवा दलात काम करत असताना त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची, पुढारी पाहिजे अशा लोकनाट्यात काम केलं. या नाटकांनी त्यांची ओळख निर्माण केली. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीने त्यांना संधी दिली. सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या, पण लवकरच दिग्दर्शकांच्या लक्षात एक गोष्ट आली की या माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद आहे. त्यानंतर सामना, सिंहासन, जयत रे जयत, सारांश, एक होता विदूषक, कुली अशा चित्रपटांनी त्यांना मोठं केलं. विशेष म्हणजे त्यांनी कधीही स्वतःला हिरो बनवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना माहिती होतं की कथा मजबूत करण्यासाठी खलनायक सुद्धा तितकाच ताकदवान असायला हवा. आणि त्यांनी त्या भूमिकेला अशी उंची दिली की आजही मराठीत खलनायक म्हटलं की पहिलं नाव निळू फुले यांचंच घेतलं जातं. त्यांच्या अभिनयाचा परिणाम इतका जबरदस्त होता की अनेक लोक त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा वाईट माणूस म्हणून समजू लागले. काही लोक त्यांच्या जवळ यायला सुद्धा घाबरायचे. एके ठिकाणी असंही म्हटलं जातं की लोक पडद्यावरच्या भूमिकेमुळे त्यांना खऱ्या आयुष्यात सुद्धा खलनायकच समजायचे. पण निळू फुले यांना याचं कधीच वाईट वाटलं नाही. उलट ते म्हणायचे, लोक माझ्या पात्राचा तिरस्कार करतात म्हणजे मी अभिनेता म्हणून यशस्वी झालो. बाई वाड्यावर या हा डायलॉग त्यांच्या प्रतिमेशी चिकटला. पण असा कोणताच डायलॉग निळू फुले कधीच म्हटले नव्हते असा दावा त्यांच्या मुलीने अनेकदा केलाय. यावर वेगवेगळी मतांतर सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी हे सुद्धा म्हटलं जातं की निळू भाऊंच्या एका जुन्या सिनेमात ते तमाशा झाल्यावर त्यातल्या कलाकारांना भेटायला जातात तेव्हा तो डायलॉग ते म्हटले आहेत. हा सिनेमा कोणता होता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कमेंट्समध्ये त्या सिनेमाचं नाव नक्की सांगा. पण घरातले निळू फुले पूर्णपणे वेगळे होते. त्यांच्या मुलीने अनेक वेळा सांगितलंय की घरात ते स्टारसारखं वागले नाही कधीच. साधे कपडे, साधं जेवण आणि साधं आयुष्य. त्यांनी त्यांच्या मुलीवर कधीही बंधनं घातली नाहीत. उलट वाचनाची सवय लावली, पुस्तकं भेट दिली, विचार करायला शिकवलं. ते म्हणायचे, माणूस मोठा त्याच्या पैशाने नाही होत, विचारांनी होतो. त्यांच्या सहकलाकारांनी सुद्धा अनेकदा सांगितलं आहे की सेटवर निळूभाऊ कधीही स्टारसारखे वागत नव्हते. स्पॉट बॉय, लाईटमन, मेकअपमन किंवा चहा देणारा मुलगा प्रत्येकाशी ते सारख्याच आदराने बोलायचे. कुणी आर्थिक अडचणीत असेल तर गुपचूप मदत करायचे. अनेक सामाजिक कार्यक्रमांसाठी त्यांनी मानधन घेतलं नव्हतं.
बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी निधी उभारण्याच्या कार्यक्रमात ते आवर्जून सहभागी व्हायचे. अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि शेतकरी चळवळींना त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला. त्यांना वाटायचं कलाकार समाजापासून वेगळा नसतो, समाजाने आपल्याला दिला आहे तर समाजाचं ऋण फेडणं ही कलाकाराची जबाबदारी आहे. पण निळूभाऊंच्या आयुष्यातला सर्वात मोठा पैलू म्हणजे समाजकारण. निळू फुले यांनी अभिनयातून जे कमावलं त्यातला मोठा भाग त्यांनी समाजासाठी खर्च केला. अनेक सामाजिक संस्थांच्या निधी संकलन कार्यक्रमांमध्ये ते कोणतंही मानधन न घेता सहभागी व्हायचे. बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी त्यांनी अनेक वेळा नाटकांचे प्रयोग केले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला. हामिद दलवाईंसारख्या सामाजिक सुधारकांबद्दल त्यांना विशेष आदर होता. जात, पात, धर्म, अंधश्रद्धा आणि न्याय अन्याय विरोधात त्यांनी अनेक व्यासपीठांवर स्पष्ट भूमिका घेतली. त्या काळात कलाकारांनी राजकीय किंवा सामाजिक भूमिका घेणं फारसं सामान्य नव्हतं, पण निळू फुले यांना त्याची कधीच भीती अशी वाटली नाही. मराठी चित्रपटसृष्टीत त्या काळात मोठमोठे कलाकार होते. डॉक्टर श्रीराम लागू, अरुण सरनाईक, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे. पण निळू फुले यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच आदर होता, कारण ते कधीच स्वतःला मोठं समजत नव्हते. सेटवर ते वेळेआधी पोचायचे, स्वतःचा मेकअप झाल्यानंतरही इतर कलाकारांच्या रिहर्सलमध्ये त्यांना मदत करायचे. नवीन कलाकार घाबरला असेल तर त्याला धीर द्यायचे. सीनमध्ये मला हरवलंच तरी चालेल, पण अभिनय खोटा करू नकोस, असं ते अनेकदा म्हणायचे. त्यांच्यामध्ये चांगला चित्रपट हा एका अभिनेत्यामुळे नाही तर संपूर्ण टीममुळे घडत असतो. विशेष म्हणजे त्यांनी आयुष्यभर कधीही पैशाच्या मागे धाव घेतली नाही. त्यांच्याकडे मोठे बंगले वगैरे नव्हते, लक्झरी गाड्यांचा ताफा नव्हता किंवा स्टारडमचं प्रदर्शन नव्हतं. साधा पांढरा कुर्ता आणि पायजामा हीच त्यांची खरी ओळख होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही ते अनेकदा एसटीने प्रवास करायचे. सामान्य लोकांमध्ये बसून गप्पा मारायचे. त्यांना लोकांचं जगणं समजून घ्यायचं होतं, कारण त्यांच्यासाठी अभिनय हा लोकांपासून दूर जाण्याचा नाही तर लोकांच्या अजून जवळ जाण्याचा एक मार्ग होता. निळूभाऊंचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा 2004 साली त्यांनी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार नाकारला होता. 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी फोन करून निळूभाऊंना त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याचं सांगितलं, पण त्यांनी नम्रपणे हा पुरस्कार नाकारला. उत्तरात मुख्यमंत्र्यांना ते म्हणाले की मी एक व्यावसायिक अभिनेता आहे, अभिनयाचे पैसे घेतो, समाजासाठी विशेष काम केल्यामुळे हा पुरस्कार मिळावा असं मला वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं. उलट त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी गडचिरोलीत काम करणाऱ्या डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांचं नाव सुचवलं आणि त्यांच्या या आग्रहानंतर सरकारने त्या सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बंग दाम्पत्याला दिला. निळूभाऊ कैक अर्थाने त्यांच्या रंगवलेल्या इमेजपेक्षा वेगळे होते, पण त्यांचं वेगळेपण आपल्यासमोर नाही आज. हेच त्यांचं वेगळेपण सर्वांच्या समोर यावं यासाठी इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न सुरू आहेत. प्रसाद ओक निळू फुलेंच्या बायोपिकची तयारी करतायत, पण सध्या हा प्रोजेक्ट खूप इनिशियल स्टेजेसमध्ये असून यावर अजून खूप काम व्हायचं बाकी आहे. अर्थात ही माहिती गार्गी फुले यांनीच दिली आहे. 13 जुलै 2009ला जेव्हा निळू फुले यांचं निधन झालं तेव्हा महाराष्ट्राने फक्त एक अभिनेता गमावला नव्हता, एक विचारवंत, समाजासाठी जगणारा कलाकार आणि माणुसकीवर विश्वास ठेवणारा माणूस हरपला होता. पडद्यावर त्यांनी हजारो लोकांना घाबरवलं असेल, पण पडद्यामागे त्यांनी हजारो लोकांना आधार दिला. शेवटच्या काळात त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं, पण वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. निळू फुले खऱ्या अर्थाने मोठे कलाकार होते. तुम्हाला या महान कलाकाराविषयी काय वाटतं? तुमच्या भावना कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला गावबत्ती.